विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4 परिसर अभ्यास 2 प्रकरण 15 एक अपूर्व सोहळा स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1 रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा। शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली। आ. शिवरायांचा राज्याभिषेक सन 1974 मध्ये झाला। प्रश्न क्रमांक 2 प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। अ. सोन्याच्या घागरीत कोणकोणत्या नद्यांचे पाणी भरलेले होते? उत्तर: सोन्याच्या घागरीत गंगा, सिंधू, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा व कावेरी या 7 नद्यांचे पाणी भरलेले होते। आ. शिवरायांनी राज्याभिषेक पासून कोणता शक सुरू केला? उत्तर: शिवरायांनी राज्याभिषेक पासून राज्याभिषेक शक सुरू केला। पुढील प्रश्न पाहण्याअगोदर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 3 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। अ. शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे का ठरवले? उत्तर: मराठ्यांच्या स्वराज्याला सर्व राजे राजवाड्यांनी मान्यता द्यावी। शेकडो वर्षानंतर सर्व धर्मांना समानतेने वागणारा, प्रजेला न्याय व सुख देणारा राजा महाराष्ट्रात निर्माण झाला आहे। स्वराज्य निर्माण झाले हे जगाला कळावे आणि हे स्वराज्य भक्कम करावे या हेतूने शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले। आ. शिवरायांनी राजधानीसाठी राजगडाची निवड का केली? उत्तर: राजगड हा मजबूत किल्ला होता। राजगडावरून स्वराज्यावर देखरेख करणे सोपे होते। तेथून शत्रूवर नजर ठेवणे सोयीचे होते, म्हणून शिवरायांनी राजधानीसाठी राजगडाची निवड केली। पुढील प्रश्न पाहण्याअगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। माँसाहेबांच्या डोळ्यातून आनंदाश्रू का वाहू लागले? कारण राज्याभिषेकामुळे जिजामातेने केलेल्या 30 वर्षाच्या कष्टाची चीज झाली होती। शिवबाच्या जन्माआधीपासून त्या माऊलीने मनी धरलेले स्वराज्य स्थापनेचे स्वप्न साकार झाले होते, त्यामुळे त्यांचा आनंद अश्रुवाटे बाहेर पडला। अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।